झाला मनुष्य. आणि परिस्थिती काय, ज्या फांदीला लटकलाय ती फांदी कुरतडली जाते. तिथंच खाली अजगर आहेत एका विहिरीमध्ये 4. वाट बघतायत कधी एकदा तो पडतोय खाली. आवासून तयार आहे. हत्ती त्या झाडाला धडका देतोय, बरोबर. त्याला त्या धडका दिल्यामुळं त्या मधाच्या पोळ्यातल्या माश्या उठलेल्या आहेत आणि त्या माणसाला चावते. कानाला, नाकाला, डोळ्याला, तोंडाला, हाताला, पायाला, कमरेला, सगळीकडे चावते. पण हे सगळं त्याला समजतंय का? जेव्हा एक मधाचा थेंब येतोय, त्या मधाच्या थेंबा पुढे तेवढंच नाही, अजून काय झालंय, तिथं देवाचं विमान पण न्यायला आलेलं आहे. त्या सगळ्या दुःखातून त्याची सुटका करायला आलेलं आहे. पण तो थेंब, एक थेंब, त्या एका थेंबाची जादू, त्या एका थेंबाच्या पाठीमाग आंधळा झाला. आंधळा नाही झाला, त्याला तिथं लटकणाऱ्या फांदीला कुरतडणारे उंदीर दिसायला नको, तो आंधळा आहे. थोडं सरकून बसतात सगळे, दिसत नाही का त्याला फांदी कुरतडली जाते. आंधळा. मधाचा एक थेंब येतोय आणि त्याला ते जे संकट आहे समोर दिसतंय की ती फांदी कुरतडली जाते आणि कधीही तुटू शकते. आणि खाली काय, खाली 4 अजगर आवासून बसलेत का नाही त्याला गिळायला. मग बघायला नको त्याने ते 4 अजगर. आणि ते प्राण तर सगळ्याला प्रिय आहेत की, प्राण प्रिय आहेत. मग प्राणाच्या रक्षणासाठी तर तो धावत होता आणि त्या झाडाला येऊन लटकला होता. कारण हत्ती त्याच्या पाठीमागे लागलेला आहे आणि म्हणून त्या हत्तीला घाबरून तो पळत त्याला ते झाड दिसल्यावर त्या झाडावर चढून तो तिथं त्या फांदीला धरतो. पण हत्तीच्या धडकामुळं पडणार, तेवढ्यात फांदी पकडलेली आहे. हत्ती पण धडका मारतोय हे दिसत नाही का? आणि प्रत्यक्ष त्याला त्या माश्या चावलेल्याच तर अनुभव येतोय. माश्या चावतायत त्या मधमाश्या. मग आणि तिथं ते देवाचं विमान पण आलंय त्या संकटातून त्याला सोडवण्यासाठी. मग कशामुळं तसं करतोय ते? संसार वृक्षाची गोष्ट कोणाची आहे? अजूनही आपल्याला आपण तिथं लटकलेलं, आपणच तिथं लटकलेलो आहोत. हे आपण बघायला तयारच नाही. ही फक्त गोष्टच आहे. हीच आहे मोहाची अंधता. मोहाने अंध झाल्यानंतर जरी ते सगळं स्पष्ट चित्रपट आपल्या समोर उभा केलेला आहे,
तरी आपल्याला समजायला तयार आहे का आपण समजून घ्यायला की बाबा हो तो मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे. ते काळे पांढरे उंदीर म्हणजे दिवस रात्र जीवनरूपी फांदीला कुरतडता आहे. दिसत नाही तुम्हाला, बघत नाही तुम्ही. म्हणजे लक्ष त्या मधाच्या थेंबावर किती आहे, किती आहे. शास्त्राला चाललोय तरी मधाचा थेंब सुटतो का सूर्यावर? आहे ना, त्याची पैशाची वसुलीच. कुठं चाललोय, कशी तयारी पाहिजे. शेतीची सुद्धा तुम्ही नीट तयारी करता, आपल्या बुद्धीची तर नीट तयारी करत जावा. चाललोय कुठं, काय ग्रहण करायला. नाहीतर हे बीज जे इथं पेरलं जाते ते रुजणार कसं, वाढणार कसं, फळ येणार कसं म्हटलं. दगडावर पेरलेलं जर बीज असेल, किती उत्तम प्रतीचं असू दे, उगवल काय मला सांग बरं. हे तुम्हाला व्यवहारात कळत नाही. आपण कुठं चाललोय, काय चाललोय. आपली एक तर कालचा अभ्यास करून यावा, वाचून यावा, काहीतरी चिंतन करावं. मंदिरात जाताना, स्वाध्यायाला जाताना, परीक्षेला जाईतोपर्यंत आम्ही व्यवहारात तयारी करत असतो. आणि शास्त्राला जाताना इतके सगळे व्यग्र असतात आपल्या आपल्या कामात. टायमिंग सांगितलेलं आहे, ते टायमिंगचा तर विषय राहतच नाही. आणि मग रोज म्हटलं जातंय म्हणून मग काम उरकायचंय, काम उरकायचंय. म्हणजे तिथल्या कामाला, घरातल्या कामातल्या उरकण्याच्या व्यग्रता किती आहे. तुम्हाला इथं आल्यावर ग्रहण किती होणार आहे. टेन्शन करून घेऊन तुम्ही जावा परीक्षेला, तुम्हाला काळजी येणार नाही. थोडं भार बाजूला. तिथं त्यांनी शांतीपद प्रदर्शनमध्ये देवदर्शनाला जाताना कसं जायला पाहिजे सगळं दिलेलं आहे. मंदिरात कसं जावं, मंदिरात निघाल्यापासून मंदिरात जायचं या विचाराचं फळ उपवास सांगितलेले आहेत कितीतरी. असं सगळं आपण ऐकतोय पण आपल्याला त्याच्याशी काय म्हटलं ना, मोहाने म्हटलं त्या मधाच्या थेंबाचा इतका, म्हणजे त्याला काही सांगितलं कसंही सांगितलं तर कळायला तयारच नाही आपल्याला अजून. म्हणजे मोह किती जबरदस्त असतो. मला त्या माणूस म्हणजे दुसरं कोण कल्पना आहे ना ती. तर माणूस दुसरा तिसरा कोणी नाही, मी आहे. आणि मीच इथं या मनुष्य पर्यायामध्ये आलोय. माझं हे वर्तमानातलं जे काही आयुष्य आहे, त्या आयुष्यरूपी फांदीला कुरतडतायत का नाही, दिवस रात्र संपतय का नाही, डे बाय डे आयुष्य कमी 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 होत चाललंय का नाही. किती लक्ष आहे आपलं त्याच्याकडं. खा प्या नाचानी पायाखाली काचा ही त्याचं उदाहरण. काचा दिसतेत का त्या माणसाला, दिसते का संकट. म्हणजे आम्हाला संकट दिसतंय का त्या बाहेरच्या मोहामध्ये, बाहेरच्या पदार्थ, बाहेरचे जे इंद्रिय विषय भोग आहे, धन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का संकट. संकट आहे. तुम्ही किती त्याच्या प्रती, म्हणजे तिथं तुम्ही त्याला किती गौण केलं, नाही नाही म्हटलं म्हणून ते काय सुटलेलं नाही कोणालाही. मृत्यू कोणालाही सुटलेलं नाही. इथं जे शरीराश्रित संयोगाश्रित दुःख आहे ते कोणालाही सुटलेले नाहीत. तीर्थंकरांना सुटलेले नसतात. जरी तीर्थंकराचा जीव तद्भव मोक्षगामी आहे, सर्वोत्कृष्ट पुण्याने सहित आहे, पण त्याच्या जीवनात पण संकट जरी येत आहेत, दुःख उत्पन्न होत आहेत. कारण त्यांचे पण, आणि ते पण एक जीव, त्यांनी पण कर्म वेगवेगळ्या प्रकारे बांधले चांगल्या वाईट भावाने. कर्माच्या राज्यात तिथं कोणालाही कोण तीर्थंकर आहे का, कोण एकेंद्रिय आहे का, काय आज्ञानी आहे, हे काय तिथं कर्म बघणार आहे का.
कर्म जसे परिणाम करत तसं बांधलं जात, बाकी काय नाही. जसे आपण परिणाम करतो त्याला तिथं काही असा भेदभाव नाही, पार्शिलिटी नाही, आहे ना. हे मोठा श्रीमंत आहे, ज्ञानी आहे, संयमी आहे म्हणून याला आता कर्म कसे बांधायचे, असं काय कर्माकडं नसतं. कोण आहे हा विषय नाही, तुम्ही भाव काय करता विषय संपला. ज्या समयात भाव केला त्या समयात त्या कर्मवर्गणा कर्मरूपाने परिणाम म्हणून कर्मरूपाने जीवाशी बद्ध होतातच. हे गणित तर आहे ना, असंच आहे, होणारच. मग तीर्थंकरांच्या अपेक्षेनं बघितलं तर आपण कोण, कहा राजा भोज कहा गंगू तैली असं एक म्हण आहे ना. कुठं ते तीर्थंकर महान पुण्यशाली ज्यांच्या सेवेला देव आहे तीर आहे सगळे, कुठं आपण जेवायला कोण विचारायला ना आपल्याला. इतके तुच्छ पुण्यवाले आपण, आणि तरी सुद्धा इतक्या तुच्छ पुण्याने सहित असताना तिथं त्या मोहाला आपण सोडायला तयार आहे का, ज्या संयोगासंबंधी आपण मोह करतो आहोत. कशाशी मोह करतोय, मोह करण्याच्या लायकीच तर ती वस्तू असते का, याचा तर विचार केला पाहिजे का नको. म्हटलं ना, एखाद्या मुलीचं जर म्हाताऱ्या माणसावर प्रेम बसलं, आपण वाचतो ना कधी पेपरमध्ये, ते फ्रान्सचा प्राईम मिनिस्टर, त्याने कोणाशी लग्न, किती वर्ष त्याची शिक्षिका होती, ही शाळेत शिकत होता, हा 15-16 वर्षाचा, ती 30-35 वर्षाची, तिच्याशी लग्न केलं. तुम्ही काय म्हणताय. आता मुलांनी त्या म्हाताऱ्या मुलीशी लग्न केलं, आणि काही मुली म्हाताऱ्या मुलांशी लग्न करते. करीना कपूरनी सैफ अली खानशी केलं. कसं वाटलं राज तुला वाटलं काय मी तरुण होतो की नाही, असं वाटलं. हे करीना कपूरने माझ्याशी केलं असतं तर काय बिघडत होतं, उगाच त्या म्हाताऱ्याशी काय माहित आहे तुला. त्यांच्या एज मध्ये डिफरन्स किती माहिती आहे. आणि तुला अशी फिलिंग आली असेल का नाही, त्या अशी माहिती झाल्यानंतर, काय आपण नव्हतो का. पण त्यावेळेस प्रेम पण आंधळं असतं म्हणते, तसंच समजत नाही त्याच्यामध्ये. चांगलं वाईट काय कळत नाही. कसंही समजून सांगा, काही समजून सांगा, कुणीही समजून सांगा, बरोबर आहे का. प्रणित कळतं, कळायला तयार असतं का एकदा प्रेमात पडल्यावर. चांगलं वाईट, मुलगा व्यसनी आहे का चांगला आहे हे सुद्धा नाही, त्याची व्यसन सुद्धा गौण होऊन जाते. ज्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम बसतं ना, आणि तो जरी व्यसन करत असेल तर तिला समजावून सांगितलं, बाबा ही व्यसन करते, नको त्याच्या नादी लागू, चांगला नाही, ते चांगल्या संगतीत राहत नाही, असं सगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे ना. मुलगी काय म्हणते माहिती आहे, सोडल की आहे ना, सोडल, लग्न झाल्यावर सोडल. लग्न झाल्यावर सोडल का वाढेल, सांगा बरं. चेतन, अजून वैराग्य वाढतं का नाही. आणि ज्याला धर्म माहिती नाही तो त्या व्यसनांच्या जास्त आहारी जाणार, बेकार आहे म्हटलं. मग तेच झालं नाही. इथं आमचं जड वस्तू आहे, अचेतन वस्तू आहे, स्पर्श रसगंध वर्ण वाली आहे, असं ते शरीर, धन
सगळं काय आहे का त्याचं स्वरूप बघितलं तर किती किती घाणेरडं आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस सूची भावनेतून सांगितलं जातंय शरीर कसं आहे. काय ते काय म्हणा की नाही ते जर आहे आपण नेहमी राजा राणामध्ये म्हणतो ते आहे का त्याच्यात 9 द्वार घे. मग मी काय विचारतोय मी राजा राणाचे 9 द्वार घेईन काय तीच म्हणायचं सारखं. हा दीप चाम चादर मढी हाड पिंजरा दे भीतर या सम जगत में और नहीं घिन घे. काय कळलं कोणाचं चाललंय. दीप चाम चादर मढी ज्याच्यावर चमड्या रूपी चादर ओढलेली आणि कसा हाडाचा पिंजरा हाड पिंजरा दे आणि भीतर या समजगत मी काय राज भीतर या समजगत में और नहीं घिन घिन. घिन म्हणजे अपवित्र घाणेरड. जगामध्ये याच्यासारखी दुसरी घाणेरडी गोष्ट कोणतीच नाही. कोण शरीर. पण आमची मान्यता आमची समजूत काय समजावून सांगितलं आपल्याला प्रत्येक वेळेस व हे शरीर त्याच्या नादी लागणे योग्य नाही. शरीराच्या मोहात पडणं योग्य नाही. चांगली वस्तू आहे का ती. पण म्हटलं ना काही सांगू दे कोणी कसंही सांगू दे आणि आपल्याला रोज ते प्रतीतीला पण येऊ देत. पण आंधळ्यांना समजत नाही. जेव्हा मोहाने अंध झाल्यानंतर त्याला कुठल्याच पद्धतीने फार कठीण आहे. म्हणून सांगतो हे मिथ्यात्व चांगलं नाही मोह चांगलं नाही. चर्चा चालली मोहच सगळ्या दुःखाचं कारण आहे. चांगल्या गोष्टी चांगल्या आपल्याला भासित होऊ देत नाही. वाईट गोष्टी वाईट भासू देत नाही. जे अयोग्य आहे ते अयोग्य वाटत नाही. जे योग्य आहे ते योग्य वाटत नाही मला. इतकी मोठी अडचण आहे त्या मोहामुळे. म्हणून लिहिले ती खा प्या नाचा आणि पायाखाली काचा. बघायला तयार आहे का आपण त्या पायाखालच्या काचा बघायला तयार आहे का. नाहीत का असा मुद्दा आहे. दुःख नाही का तो मनुष्य बघतोय का नाही. हत्ती आहे अजगर आहेत मधमाशा आहेत उंदीर आहेत काय म्हणून बघितलं नाही. सगळं बघतो. म्हणजे दुःख देणारे पण आहेत आणि सुख देणारं ते देवाचं विमान पण आहे. गुरून आलेले गुरु तिथं हात धरला चल चल म्हणून ती का थांबा एक थेंब एक थेंब एक थेंब म्हणत म्हणत आहे ना. आता त्या देवाला कळते की आता ही पडेल आणि त्या अजगराच्या तोंडात जाईल आणि मग काय ते आहे ना. म्हणून त्या गुरूंनी त्याचा हात धरून आहे ना चल म्हणून हात धरला आता आणि चल म्हणा. तर काय केलं त्यांनी. हात झटकतय देवाचा गुरुचा धर्माचा हात झटकून दिला जात.
अय सोडा सोडा सोडा, कुठं आम्हाला धरायला लागला. ज्या मार्गाने आपल्याला नेतोय धर्म, ज्या मार्गाने आपल्याला गुरु नेण्याचा प्रयत्न करतायत, कोणत्या मार्गाने? सुखाच्या, शांतीच्या, जी मला पाहिजे त्या मार्गावर घेऊन चालायला लागले तर आपण म्हणतो सोडा, मला का धरलंय, मला जाऊ द्या मुंबईला, जाऊ द्या मला. आणि विजय काकाला जायचं अमेरिकेला, सगळ्याला जायचं, प्रत्येकाला आपल्या आपल्या ठिकाणी जायचं. मोह असा आहे. म्हणून प्रवचन सार मध्ये ती एक चर्चा येते आहे ना. आपण मोहाची चर्चा करत असताना गाथा नंबर 84 मध्ये ते उदाहरण घेतलीत त्यांनी आहे ना. आंधळ्या झालेल्या चांगल्या ताकदवान प्राण्याची अवस्था काय होती आहे. 84 नंबर गाथा आहे. 3 गाथा आले म्हटलं तर ना, 83, 84, 85. मोहाचा स्वभाव आणि भूमिका 83 मध्ये सांगितली. आणि आता 84 मध्ये काय सांगायला लागले आपण. 85 मध्ये त्याची चिन्ह पाहिली होती मोहाची. पण मोहाने काय अवस्था होती याचं वर्णन 84 मध्ये केलं त्यांनी आहे ना. अथ अनिष्ट कार्यकारणत्वम अभिधाय त्रिभूमिकस्यापि मोहस्य क्षयम् आसूत्रयति. अथ अनिष्ट कार्यकारणत्वम अभिधाय, काय म्हणायचं आता. अनिष्ट कार्याचं कारण असणार, अनिष्ट कार्य कोणतं आहे तेजस. अनिष्ट कार्य कोणतं आहे ती सुद्धा माहिती नाही मला. दुःख एवढंच म्हणाय की राव काय मला जास्त अपेक्षा नाहीत तुमच्याकडून. काय ठेवून तर करायचं. अपेक्षा ठेवल्यामुळं तर त्रास आहे. अपेक्षा आहे म्हटल्यानंतर नक्की त्या जीवाला भयंकर त्रास आहे. तेच वास्तव ज्ञानारण. आशा, इच्छा, अपेक्षा, प्रत्येकाला एकमेकाकडून अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण होतायत नाही होतायत आणि त्यामुळं तिथं सुखी दुःखीन प्रायः अपेक्षा पूर्ण होतच नाहीत. काय बरोबर आहे का. 8:45 सुद्धा तुम्हाला येणं होत नाही स्नेहालित आहे. अगदी भांडून म्हटला नाही 8:45 8:45. मग 8:45 सुरू होतंय शास्त्र तरी आपण 9लाच येतोय. म्हणून आता काय अपेक्षा करायची नाही. चल येते जाते आपल्या आपल्या बरोबरीने. कुणात अडकण्यात काय अर्थ नाही लागत. म्हणजे मला समजलंय बरं का. आपण तरी सुद्धा मोह म्हटलं ना, आंधळा मोहाने चांगले आहेत बरं का, चांगले त्यांना मोडून नेण्यासारखं. ती गुरुने हात धरला का नाही, चल लगा तुला त्रास होतो इथं चल म्हणून ओढ. आता तुम्ही हातच झटकायला लागल्यानंतर मग मी तर कुठपर्यंत तुमचा हात वाढणार. हात वाढण्याची पण म्हणजे मर्यादा तर आहेच ना. तुमची ताकद जास्त आहे. किती वाढायचा प्रयत्न केलं, मोहाची ताकद जास्त आहे का धर्माची ताकद जास्त आहे. ही जुगा की म्हणायला नव्हे, खरं वा जीवनामध्ये विचारतो. आपल्या जीवनासाठी विचारले. ती वस्तू व्यवस्था काय ती मला पण माहिती आहे. तुम्ही तुमच्यासाठी सांगायचं. आमच्यामध्ये ताकद कोणाची जास्त आहे. मोहाची ताकद माझ्यामध्ये जास्त आहे का धर्माची ताकद माझ्यामध्ये जास्त आहे. तपासा ना, आपल्यासाठी तपासा ना. धर्म तर आहे अनंत बलशाली, त्यात काही शंका नाही आहे. पण त्याला तुम्ही स्वीकारलं पाहिजे का नको. आणि त्याला न स्वीकारणाऱ्यासाठी, आणि त्याला न स्वीकारणं म्हणजे ती मोहाची किती मोठी शक्ती आहे. आपण किती वेळा पाहिलं.
खरे देव शास्त्र गुरु धर्म मिळाला तरी सुद्धा तो आपलं हित करायला तयार नाही. त्याला काय म्हटले टोडरमलजी? धीट आहे, धीट आहे म्हणून म्हटले. आपल्या कल्याणाला कारणभूत संयोग मिळाले पण तरी सुद्धा आपण त्याचा आश्रय करून आपलं कल्याण करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे तो धीट नाही का? देवशास्त्र गुरूंना सुद्धा धर्माला सुद्धा जर गौण करत असेल तर, आणि धीटता आपण बघितलेली का? हे कषायांच्या अधीन झालेला तो धीट असतो. क्रोध कषायाचं आपण वाचलं नाही टोडरमलजीने दिलेलं. क्रोध कषायाच्या अधीन झालेला जीव मनामध्ये दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करतो, दुसऱ्याला वाईट वचन बोलतो आणि स्वतः जर त्या दुसऱ्याला मारायचा प्रयत्न करतो दगड शस्त्र आदी द्वारे, आहे ना, स्वतः प्रयत्न करतो, दुसरा कोणाकडून तरी करून घेण्याचा प्रयत्न करतो. कोणी त्याला त्रास देत असेल तर त्याचं अनुमोदन देतो. कोणी त्याच्यामध्ये बाधा आणायला लागले मोठे लोक धर्म तर त्यांना सुद्धा म्हणतो तुम्ही बाजूला व्हा, तुम्हाला काय कळतंय? बरोबर आहे का डॉक्टर? तुम्हाला काय कळतंय? सगळं तुलाच कळतंय, बरोबर आहे का नाही? सगळं आम्हालाच कळत असतं. फक्त सगळं सर्वज्ञ असतील आपण. जेव्हा व्यवहारात शिकतो ना आपण, त्यावेळेस आपण सगळेजण स्वतःला काय मानतोय? सर्वज्ञता तुम्हाला कळत सुद्धा नाही काय असते. पण जे थोडस जे काही ज्ञान आम्हाला प्राप्त होतं तर त्याद्वारे अशी मस्ती हा, म्हणजे तिथं देव गुरु धर्म काय सांगते निर्जरा कळतं का? काय नाही. तुम्ही बाजूला व्हा, मला कळतंय ना माझं हित कशात आहे, मला कळतंय, तुम्ही काय सांगायची गरज नाही. बरोबर आहे कानेश बेटा? तुम्ही नका सांगू, मला सगळं कळतंय. म्हणतो का नाही कधी? दादाला पण राग आल्यावर विचारतो, ग बसा की. काय नाही, कशाच्या इतके अधीन झाल्यानंतर तिथं आपण स्वतःच्या जीवाला सुद्धा जेव्हा गौण करतो, आत्महत्या करतो म्हटलं ना, जर नाही दुसऱ्याचं वाईट झालं तर स्वतःचा घात करून घ्यायची पण तयारी आहे त्याची. काय दुसऱ्याचं वाईट करू शकत नाही तर आता काय करू? इतका बेचैन त्याला रात्री झोप लागत नाही, काय करावं काय नाही. समोरचा जर कोणी वाईट होताना दिसत नाही आणि आपल्याला त्याचं वाईट करता येत नाही, त्यावेळेस जो त्रास होतो तुम्हाला सांगतो. अशी उदाहरणं आहेत समोर. बघा तुम्ही, जावामध्ये असतं नाही तसं थोडस सासू सोनेमध्ये असतं का तसं? प्रियंका ताई काय? प्रीतीताई कसं असतं? बर, म्हणजे सांगायचं काय नाही तिथं, बाकी काही नाही. माझं वाईट झालं तर चालतंय पण इतकी काचा पायात घुसल्या तरी चालतील पण नाचायचं. आजारी पडलं तर चालतंय पण आईस्क्रीम खायचं. म्हणजे इतकी आसक्ती आहे माणसाची भोजनामध्ये, त्या धनामध्ये, आहे ना. म्हणजे लोकांना म्हणतो काय कधी शास्त्राला चला, काल नाही काय नाही म्हटले, सर्दी झाली तर मग शास्त्राला तेवढे येणार नाही, दुकानात जायचं बंद करणार आहे. सर्दी झाल्यावर त्राप आल्यानंतर ते नाही. काचा जरी टोचणार म्हणजे घुसणार असतील, त्याचा त्रास होणार असेल, पण त्या खायच्या प्यायचा आणि नाचायचा मोह किती आहे बिग बॉस?
आता कार्यक्रम ठेवणार आहे का नाही तुम्ही? चालले आता चांगलं मोठं पॅलेस बघचाल आणि त्याच्यानंतर आता महिन्याचीच वेळ आहे, जानेवारी 1-2 तारखेला एंगेजमेंट, बरोबर आहे का? डान्स करणार आहेत का नाही? नृत्य म्हणायचं, नृत्य. नृत्याशिवाय कार्यक्रम कसा? नृत्य तर पाहिजेच. कोण विचारतं कोण बघतं? नृत्याला तसं तर त्या दांड्यामध्ये झिरो, कारण सगळे बसलेत, खात बसलेले असते आणि गप्पा मारत असते. बारकं पोरगं नाचतं, म्हातारी माणसं नाचते, कोणाला काय, आणि एक तर नाचायला नीट येत नसते आहे ना. नाचवणारे वेगळे असते आहे ना, त्यांना पण फक्त म्हटलं ना, जे नाचणार छोटं पोरग असेल तर त्याचे पप्पा आणि त्याची मम्मी कॅमेरा घेऊन, एवढंच असतं त्यांचं. बाकी तिथं कोणी त्याला बघायचं काय कारण नाही. फोटो काढा आणि व्हिडिओ काढा. नाचायलाच लागतंय, किती जरी कसं जरी असलं तरी. कोणासाठी नाचायचं? पैसे खर्चून नाच दाखवायचा आणि आपणच पैसे खर्च करायचे ना आपणच डान्स दाखवायचा. उलट असतं व्यवहारात ना. पैसे देऊन आपण नाच बघतो आणि तर पैसे खर्चून आपण नाच करतो. नाच करायचा नाही. परिस्थिती अशी, काचा दिसणार नाही, डोळे उघडा, डोळे उघडा. ज्ञान ज्ञान नेत्र म्हणून म्हटलं उघडा. किती डोळे मिटून जरा सोंग घेत बसला तर त्यामुळं नुकसान आपलंच होणार. आहेत तर आहेतच, काचा आहेत, काटे आहेत तर आहेतच, आणि तुम्ही त्याच रस्त्याने डोळे बंद करून जाणार. नाही नाही, काचा नाही, काटे नाही, काय नाही, काय नाही, चालू दे चालू दे. बघा, वादिराजाचार्याने लिहिलं, सांगितलं की नाही? प्रच्छन्न खलु अयमयम घय रंधकारैर समंतात पंथा मुक्ते स्थपुटित पद क्लेशगर तैरागाध. असं संसाराचं मार्ग कसा आहे सांगितलं ना ते. पाप रूपी अंधकाराने जो झाकला गेलेला रस्ता आहे आणि क्लेश रूपी खड्ड्याने सहित असणारा तो रस्ता आहे. अशा त्या रस्त्यावरनं सुखपूर्वक गमन करायचं तर गरज कशाची आहे? असलेला दिवा विझवून चाललं तर होणार काय? दिवा आहे पण नको मला काय नाही, ओव्हर कॉन्फिडन्स. दिवा विझवून जातो, काय होत नाही मला, जा. मधाचा थेंब कुठपर्यंत पुरणार आहे? डोळे तर उघडावे लागतील. तुम्ही आज उघडा, उद्या उघडा, कधी पाहिजे त्यावेळेस उघडा. गडबड मला काहीच करायचं कारण नाही. जर आदिनाथ नाही केली माझी आदर्श, ती गडबड केले नाहीत तर आपण गडबड करायचं काय कारण? त्यांच्या मर्जीसाठी, नातवासाठी गडबड केले काय? अरे माझा नातू बिघडायला लागलाय. तुम्ही माझे कोण? तुम्ही माझे कोण लागता? विचार केला तर काही संबंध नाही. विनाकारण मीच कल्पना करतोय हे चांगले ह्यांना चांगल्या मार्गावर नेऊन चांगलं हे ऐकतेत करतेत, आहे ना, करायला पाहिजे काहीतरी ह्यांच्यासाठी. पण जेव्हा म्हटलं ना, असे भाव होऊ नयेत जो रागी जीवाचे की बाबा नको ह्यांच्या नादी लागायला नको, इथपर्यंत आपण बिघडू नये. समोरच्याचा थोडा रिस्पॉन्स असला तर माणसा काहीतरी प्रयत्न तर केला जातो. आणि काल सांगतच होते, एक नावाचा कोणाच सांगितलं, विद्वान घेत होते ती शिबिर वगैरे चांगली लहान मुलांची, ते असं काय. मग आलं त्यांना पण वैराग्य आलं. म्हटले काय? म्हटले एक तर कोणी पैसे द्यायला तयार नाही. बाल संस्कार शिबिर घ्यायची, कोणाची घ्यायची आहे ना? त्या पंडिताच्या पोराची घ्यायची होती का तुमच्या पोरांची घ्यायची? पंडित आबद्ध आहे. हा, मग पैसे
त्यानेच पंडितानेच उभा केला. मग तिथली सगळी व्यवस्था ती पण पंडितांनीच करायची. लोक बोलवणं, तिथली सगळे खाण्याचं पिण्याचं सगळं, कुठलंही काम असलं तुम्ही घेतले ना. बालसंस्कार शिबिर कोण घेतले? तुम्ही घेतले ना. काम कोणाचं आहे? आमचं काय काम नाही. आम्ही येणार 6 तारखेला सगळे. आम्ही कशी येणार आहे? सांगा काय सांगायचं ते. शास्त्राला बसलेलं आहे, सांगा तुमचं चालू. आम्हाला माहिती आहे आमचं काय काम आहे. आम्ही जाणार की आहे ना. मिरवायला जाणार म्हणा त्याला, मिरवायला. गेलाच होता की तुम्ही सोलापूरला? बरेच जण गेले होते. मग पंडितजी काय सांगितलं? नको म्हटले, हे असलं शिबिर वगैरे काय नको, असं एका साधर्मी. मग तो साधर्मी जरा बरा होता, ते न सांगता पैसे आणून द्यायचा, शिबिर घ्यायचं म्हटलं. मग ते पंडितजीला म्हणलं, राव तुम्ही असं करू नका. तुम्ही असं केल्यानंतर म्हणले मग पुढं काय? मुलांवर संस्कार कसे काय? एखाद्याला असं एखाद्या अपवादात्मक म्हणून म्हटलं, जे एक उत्साह असतो तो उत्साह मावळणार. कोणाचा? कोणताही कार्यक्रम करताना एखादा जर त्याला सारखंच काहीतरी विघ्न आणत असेल, मग हेच होईल तेच होईल, असंच नको तसंच नको. असं नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न म्हणतात, बरोबर आहे का? नकटीचं लग्न आधीच आणि त्यात 1760 विघ्न. ही आहे प्रॉब्लेम. नक्की कोण आहे? काय चांगलं करायला जायचं तर विघ्न म्हटलं, कोणतं ना कोणतं विघ्न येणारच. मग यामुळं होईल काय? कुणाचं नुकसान होणार? राहुल मालक काय नाही, चालू द्या तुमचं. काय विशेष विचार करायची गरज नाही मला. इतकं मोहाने पछाडलेलो असतो आपण. तेच सांगते तिथं, अथ अनिष्ट कार्य कारणत्वम अभिधाय. हा जो मोह आहे, मोह तो कसा आहे म्हणते? अनिष्ट कार्याला करणारा आहे. अनुभवत नाही तुम्ही रोज? जेवढा म्हणून ज्यांच्या प्रती आपला मोह आहे त्याचं फळ काय? जसं शास्त्राला आला फळ काय? सुख आहे का दुःख आहे? मला सांगा. मोहानं आलं का नाही तुम्ही शास्त्राला? सगळे कशामुळे आलंय? मोहानं आलंय का नाही? आणि ऐकायला काय मिळते? दुःख. फळ काय मिळतंय? दुःख. मग मोहाचं कार्यच दुःख आहे. तुम्हाला चांगलं वाटलं तरी दुःख आहे, वाईट वाटलं तरी दुःखच आहे. मोह करणार तर दुःखच होणार. कारण संबंधच तसा आहे असं सांगायचं. कार्य कारण संबंध म्हणतात ना, कारण आणि कार्य. कारण कार्य संबंध काय असतं? जसं कारण असतं तसं कार्य होत असतं. सोनं आहे तर सोन्याचेच दागिने बनतात, लोखंड आहे तर लोखंडाचेच त्या ठिकाणी साखळी आधी बनते. लोखंडापासून सोन्याचे दागिने थोडंच बनणार आहे. लोखंड आहे तर लोखंडातच बनणार ना वस्तू. कारण जसं आहे तसंच कार्य असणार का नाही? मग मोह म्हणते कारण दुःखरूप आहे तर त्याचं फळ काय असणार? अनिष्ट कार्य. अनिष्ट कार्याच ते कारण असत. स्वप्नात सुद्धा तुम्ही मोह करताल तर ते अनिष्टच कार्याला करणार असणार. इष्ट कार्याला कधीच मोह, त्याचं तसं स्वरूपच नाही आहे असं इथं सांगायचा आचार्यांचा प्रयत्न. मोह दुःखाचं कारण आहे, अनिष्ट कार्याला उत्पन्न करणार. पण आपला मोह एकदम विचित्र असतो. मोहामध्ये काय म्हटलं ना, सिद्धांत वगैरे सगळं फक्त आपल्या पद्धतीने लावायचे असते. मोहानं जसं आहे तसं नाही. आपल्यावर काय आलं तर निमित्ताकडे जायचं, निमित्तावर काय आलं तर आपल्याकडे यायचं.
ही सिस्टीम आपली चाललेली असते व्यवहारात. म्हणजे आपल्याला निर्दोष राहायचंय सगळीकडे. कुठल्याही पद्धतीने आपल्याला निर्दोष राहण्याचा आपला सगळा प्रयत्न चाललेला असतो मोह करून. विशेषतः ही मोह करून करून मी त्या ठिकाणी स्वतःला निर्दोष करण्याचा, म्हणजेच घाण अंगावर घेऊन घेऊन स्वतःला स्वच्छ करण्यासारखं आहे. मलिन झालेलं वस्त्र, रक्ताने माखलेलं वस्त्राचं उदाहरण दिलं, ते रक्ताने धुतलं तर ते थोडंच त्या ठिकाणी ते वस्त्र स्वच्छ होणार आहे. मलिन वस्त्राला स्वच्छच पाण्याने धुवावं लागेल. पण मोहानेच आपण काय करायचा प्रयत्न करतोय? काय करतो वृषलवही? आता किती खर्च करणार आहे सुनासाठी? आणि बाकी खर्च आता सुनाला तर दागिने घ्यायचीच असतील की, सांगू नका, पण आपलं सांग. आधीच ते तर घेऊन ठेवलेलं आहे बऱ्याच वेळेस, आणि आता परत घ्यायचं ते झालं तिथं तिला तर नटवावं लागेल. चालतंय का नाही? खर्च किती कष्ट करता तुम्ही, खर्च चालतंय का? मोहाने मिळवलेलं धन कुठे जाणार आहे? म्हणजे जसं धन मिळवलं त्याच मार्गाने ते जाणार आहे. तुम्ही समजू नका. कारण तुम्हाला चांगल्या मार्गाचं काय ज्ञान जरी दिलं तरी तुम्हाला ते चांगल्या मार्गाचं अवलंबन करायचंच नाही. जसं आलंय तसंच जाणार आहे. त्या दूधवाल्याची गोष्ट आपण अनेक वेळा ऐकली आहे ना. दूधवाला रोज गावात दूध द्यायला जायचा, त्यावेळेस निम्म पाणी घालून जायचा. असं करत होता का नाही? काय झालं परत त्याचं दूधवाल्याचं? पैसे त्याला वाटले लय मिळाले. काय झालं मग? दूध नाही सांडलं हो, पैसे पाडले, निम्मे पाण्यात पडले काय? हा, म्हणजे पैसे घेऊन चालल्यानंतर जे पैसे होते काय ते सगळे कुठं त्या नदीतनं ओलांडताना पाण्यात पडले. तुम्हाला माहित आहे? तुमचे कुठं पडलेत? सगळे तिथं जाणार आहेत. म्हणून सांगते मोह कारण आहे ते अनिष्ट दुःख रूप आहे. तर त्याचं कार्य काय असणार? तर दुःखच देणं असणार. असं 3 भूमिकावाला मोह, 3 भूमिका आहेत, 3 प्रकारे. तो 3 प्रकारचा जो मोह आहे तो 3 प्रकारचा मोह या जीवाचं अनिष्ट कसं करतो, वाईट कसं करतो हे सांगून तिथं सांगतायत काय? त्या मोहाचा नाश केला पाहिजे. आणि 3 प्रकारच्या मोहाचा नाश केला पाहिजे असं सांगायचं. का दुःख देणारा असल्यामुळं असं सांग. अनिष्ट कार्याला करणारा. पायाखालच्या काचा म्हणजे कोण आहे? ती दिसायला पाहिजे का नको? प्रत्येक कार्यामध्ये आपले आपण ज्या क्रिया करतो, जे ज्ञान श्रद्धा आचरण जे काही आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे का नको त्या काचा? काय डॉक्टर दिसतेत काय काचा? काचा नाही दिसणार. म्हणलं ना, दृष्टीमध्ये जेव्हा फरक पडलेला आहे त्याला काच रत्नच वाटते आणि रत्न जे आहे ते काचेसारखं वाटत असत. दृष्टीतच प्रॉब्लेम झाल्यावर आता करणार काय? किती सांगितलं बाबा ती काच आहे, काच आहे, काच आहे. काय ऋषीला किती काळजी लागली पाहुणे तुमच्यामुळे. तुम्हाला काय सांगायचं, त्याचे केस जातील आत्ताच. त्याला भयंकर काळजी, त्याचं प्रॉफिट बिफिट सगळं कमी आहे, त्याला सगळं कळायला लागले आता. त्यामुळे त्याला वाटतं की आता फार आपदावं लागतं. सॉरी हा, म्हणजे मग सांगायचं नव्हतं कोणाचं काय, पण काळजी लागली.
किती काळजी लागली त्याला त्याच्या म्हणजे जीवनाची, की जर मी काही कष्ट केलं नाही, प्रयत्न केले नाहीत आहे ना, तर मग माझं काही खरं नाही. हे म्हटलं ना, मोहाने भ्रम जेव्हा होतात त्याला मग त्या ठिकाणी सांगणं कठीण झालं. मग काय सांगितलं बघा गाथेमध्ये, एवढंच वाचतो, उद्या बाकी किती का बघू. मोहे नव रागे नव दोषे नव परिणदस्स जीवस्स जायदी विविहो बंधो तम्माथे संखवई दव्वा. असं म्हणते. काय अर्थ आहे? मोह रूप, राग रूप अथवा द्वेष रूप परिणमित जीव के विविध बंध होता है. ज्याचा आपल्याला काही विचार नाही. हे आता सांगतायत अनिष्ट कार्य म्हणजे बंध. अनिष्ट कार्य काय सांगते? त्यामुळं बांधला जातो. पण त्याच आपल्याला भय नाही. पोलिसांनी पकडलं तर भीती वाटते, बरोबर आहे का? पोलीस पकडू नये म्हणून भीती वाटते, परंतु मोहाने त्या ठिकाणी मी या संसार रूपी जेलमध्ये बांधला जाणार आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष जातं का? आणि ते बंधन किती त्रासदायक, किती दुःखदायक आहे याच्यावर आपण विचार करणार नाही. तोपर्यंत इथं जरी आचार्याने लिहिलंय की मोह राग आणि द्वेषाने परिणत जीवाला अनेक प्रकारचा बंध होतो. त्यासाठी एक गोष्ट आली होती, ती आता आज नाही सांगणार, उद्या विचारली तर सांगतो. बंध, विविध प्रकारचा बंध होतो. म्हणून शेवटी आचार्यांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तम्मा ते संखवई दव्वा, म्हणजे संक्षिप्त करण्यायोग्य आहेत किंवा संक्षय म्हणजे थोडक्यात मिटवा त्याचं म्हणजे कार्य. कोणाचं? मोहनबाई. थोडक्यात संपवा. कोण? मोहाला. ज्या मोहाने या जीवाला, ज्या रागाने या जीवाला, ज्या द्वेषाने या जीवाला अनेक प्रकारचा बंध होतो, तर ते प्रकरण थोडक्यात संपवलेलं बरं, असं इथं आचार्यांचं मत आहे. याच्यावर विचार करा, नाहीतर त्या काचा पायात घुसल्याशिवाय राहणार नाहीत. ओम नमः. भो प्रभो मी मन वचन काय कृतकार्यत अनुमोदन प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भावात पूर्वभावात हृदय शास्त्र गुरु यांचा अविनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. केंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा विराधना झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त. अंतर्मुख व्हा, मनाला एकाग्र करा आणि स्वतःला जाणा.
मी म्हणजे ज्ञान आनंद स्वभावी जीव आहे. मी मोह नाही. मी राग नाही. माझे स्वरूप द्वेष नाहीच. मी चैतन्य स्वभावी आहे. विसर्जन. चिंतामणि चिंतित